भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कोपरगाव शहर व तालुक्यात देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। शहर व तालुका पोलीस ठाण्यामध्ये संयुक्तपणे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे प्रांगणात शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या हस्ते व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते। यावेळी कन्या विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन केले। कोपरगाव नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी मुख्याधिकारी अजित निकत यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, आजी माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप नगराध्यक्ष पराग संधान व मुख्याधिकारी अजित निकत यांच्या हस्ते करण्यात आले। तहसील कार्यालयात तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला असून यावेळी संजीवनी सैनिकी स्कूलच्या छात्र सैनिकांनी शिस्तबद्ध पथसंचलन करत उपस्थितांची दाद मिळवली। देशभक्तीपर वातावरणात झालेल्या या पथसंचलनाने कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले होते। या कार्यक्रमांना आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरातील सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण कोपरगाव शहरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला। विविध ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले। तहसील कार्यालयातील ध्वजारोहण समारंभानंतर कृषी विभागाच्या वतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। याला सर्व अधिकारी आणि मान्यवरांनी भेट दिली। यावेळी मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे। 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व कोपरगावकर वासियांना, सर्व नागरिकांना, सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, विद्यार्थी, पत्रकार बांधव सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक अशा शुभेच्छा। थँक्यू। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना कोपरगाव शहर पोलिसातर्फे मी प्रथमतः खूप शुभेच्छा देतो। तरी सर्वांनी या स्वातंत्र्य दिनानिमित्त चांगले विचार करावेत, देशाच्या, समाजाच्या, स्वतःच्या, कुटुंबाच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद। यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे की पुढच्या वर्षी आपल्याला विविध गोष्टींमध्ये आपल्या शहरामध्ये बदल घडवून आणायचा आहे। त्यामध्ये प्रथमतः आपल्याला स्वच्छता असेल, आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल या सुविधांमध्ये सुधारणा करायची आहे। त्यासाठी कोपरगाव नगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे। त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य नक्कीच या ठिकाणी अभिप्रेत आहे। मी सर्व कोपरगाव वासियांना आजच्या दिवशी हा संकल्प करण्याचे आवाहन करतो आणि पुनश्च एकदा 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित आहोत। हे स्वातंत्र्य आपल्याला अनेक थोर पुरुष, स्वातंत्र्य सैनिक आणि सैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून हे मिळालेलं आहे। याकरिता ज्या थोर पुरुषांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलं त्यांनाही प्रथमतः मी नमन करतो। आज जर आपण बघितलं तर आपला भारत देश हा विविध प्रांत, जाती, धर्म या सगळ्यातून विविधतेतून नटलेला आहे, परंतु आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्यामुळे आपल्या सगळ्यांना सारखे अधिकार आहे आणि त्यामुळे आपण सर्व जात, धर्म आणि सगळं विसरून एकोप्याने भारतामध्ये राहत आहोत। भारताचं स्वातंत्र्य टिकवणं हे काय फक्त शासनाची जबाबदारी नसून ही प्रत्येक नागरिकाची आहे। जसं आता शिवसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे हे टिकवत असताना आपण आपल्या शहराचं सौंदर्य सुद्धा टिकवणं गरजेचं आहे। याकरता प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी समजून पाणी वाचवणं असेल, स्वच्छता असेल, आरोग्य असेल या प्रत्येकामध्ये आज आपण सगळे नगरसेवक, प्रशासन मोठं योगदान देऊन काम करत आहोत। परंतु इथून पुढे जास्तीत जास्त योगदान देऊन सगळ्यांना सगळ्या सुविधा कशा जास्तीत जास्त देता येतील याकरिता आपण प्रयत्नशील राहू।
आणि आज आपण सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्या नागरिकांना, सगळं नगरसेवक, प्रशासन, पत्रकार बंधू यांना सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.